महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दिनांक 1 मार्च पासून इयत्ता 10वीच्या परीक्षेला अकोला जिल्ह्यातून पुन्हा परीक्षार्थी आणि नियमित परीक्षार्थी असे 25,876 विद्यार्थी बसणार आहेत. इयत्ता 10वी साठी मुली 12,332 व मुले 13,554 एवढे विद्यार्थी अकोला जिल्ह्यातून परीक्षा देणार आहेत. इयत्ता 10वी व 12वीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. अकोला जिल्ह्यात 10वी साठी 119 परीक्षा केंद्र राहणार आहेत. इयत्ता 10वीच्या प्रत्येक केंद्रावर 3 शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक राहणार असून परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात तणावमुक्त परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी असे आवाहन अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आली असून परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वीची परीक्षा ही दिनांक 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यासोबतच दिनांक 1 मार्चपासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षांसाठी बसणाऱ्या अकोला जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. माझे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन आहे की या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये याची आपण दक्षता घ्या. गैरप्रकारांमुळे आपल्या पाल्याचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार कोणीही करू नयेत. यासोबतच जिल्हाभरामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची देखील जिल्हा प्रशासनामार्फत नियुक्ती करण्यात आली असून या भरारी पथकांमार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रांवरती नजर ठेवली जाणार असून जे कोणी गैरप्रकार करतील त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षांना तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे आणि त्यासोबतच कोणताही गैरप्रकार न होता आपल्या अकोला जिल्ह्यांमध्ये या परीक्षा चांगल्या आणि भयमुक्त तणावमुक्त वातावरणात पार पडतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आपणा सर्वांना पुनश्च एकदा या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.